नमस्कार, मी अनिल कदम आपलं शिवशाही न्यूज चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो। नेचर डिलाइट डेअरी व देसाई उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री अर्जुन हरिभाऊ देसाई साहेब यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त श्रीमती हिराबाई हरिभाऊ देसाई विद्यालय बेलवाडी येथे प्राध्यापक वसंत हंकारे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। यावेळी बेलवाडी ग्रामस्थ व इंदापूर तालुक्यातील सर्व विद्यार्थी पालक यांनी उत्स्फूर्त सहभाग दाखवला। यावेळी इंदापूर तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला। यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी एक स्कूल बॅग देण्यात आली। माणूस शोधतो मी। प्रचंड गर्दी झाली पण या गर्दीमध्ये लक्षात घ्या, या गर्दीमध्ये बोटावर मोजणे इतपतच माणसाच जिवंत आहे। म्हणून आज आलोय। हा अर्धा तास आहे ना, तुमच्या आमच्यामधला माणूस जागा झाला पाहिजे आणि म्हणूनच हा अर्धा तास आहे तो परिवर्तनाचा आहे। आणि या परिवर्तनाच्या सुरुवातीला अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव मी तुम्हाला करून देतो। ज्या वेळेला कृतज्ञता आम्हाला कळेल त्या वेळेला खऱ्या अर्थाने आमच्यामधला माणूस जागा होईल। कृतज्ञतेचा अर्थ असा आहे की ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं। ज्या आईने मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं। ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं। ज्या मातीमध्ये मी वाढलो, ज्या मातीमध्ये मी घडलो, ज्या मातीने मला उभं केलं, ज्या मातीने माझ्या पंखामध्ये बळ भरलं त्या मातीसाठी मी काय केलं। ज्या शिवधर्माचं नाव सर्वप्रथम मी माझ्या मुखावरती घेतो, ज्या राष्ट्राचं नाव सर्वप्रथम मी माझ्या मुखावरती घेतो त्या राष्ट्रासाठी मी काय केलं, याला कृतज्ञता म्हणतात। या व्याख्यानाच्या सुरुवातीला मी नाव घेतलं होतं छत्रपती शिवाजी राजांचं, माझ्या आऊ जिजाऊचं, माझ्या गाडगे बाबांचं, माझ्या तुकोबारायांचं, माझ्या विश्वरत्नांचं। लक्षात घ्या, बुद्धांच्या वाचून अगदी गाडगे बाबांच्या पर्यंत ज्या महामानवाने, क्रांतिकारकाने, समाज सुधारकाने तुमच्या आमच्यासाठी रक्ताचा आणि विचारांचा अभिषेक या मातीमध्ये घातला त्या सगळ्यांची नावं माझ्या मुखातून आपल्या कानापर्यंत पोहोचली। हजारो लोक आपण इथं बसलेलो आहोत पण जय जयकार, जय जयकार हा फक्त मुखातून आला, वरवरचा आला, बेबीच्या देठापासून आला नाही। आणि इथंच खऱ्या अर्थानं कृतज्ञता आम्हाला कळते। आम्ही या राष्ट्राचं देणं लागतो, आम्ही या महामानवांचं देणं लागतो। लक्षात घ्या, या महामानवांनी, या क्रांतिकारकांनी, या समाज सुधारकांनी फक्त आपल्या चार भिंतीचा संसार कधीच केला नाही तर अखंड राष्ट्राचा संसार केला। म्हणून तुम्ही आम्ही इथं ताट मानानं बसलेलो आहोत। लक्षात घ्या, आम्ही यांचं देणं लागतो। लक्षात घ्या, आम्ही यांचं देणं लागतो। आणि मग यांची नावं आमच्या कानावरती आल्यानंतर अंगातलं रक्त उसळलं पाहिजे। जय जयकार कसा झाला पाहिजे, आसमंत दुमदुमला पाहिजे। या शाळेच्या भिंती, या शाळेच्या भिंती अगदी शहारून गेल्या पाहिजे। आम्हाला वाटतं या शाळेच्या भिंती आमच्या बरोबर बोलत नाही पण मातानो बंधूनो माझ्या युवकांनो या शाळेच्या भिंती बोलतात। या शाळेच्या भिंतीने फक्त आम्हाला डॉक्टर दिला नाही, या शाळेच्या भिंतीने फक्त आम्हाला इंजिनियर दिला नाही, या शाळेच्या भिंतीने फक्त आम्हाला मोठा उद्योजक दिला नाही तर या शाळेच्या भिंती सर्वप्रथम या समाजाला एक चारित्र्यवान माणूस देतात। लक्षात घ्या, माणसाची निर्मिती या शाळेच्या भिंतीमध्ये होते। आणि म्हणूनच या शाळेच्या पटांगणामध्ये आज आई आणि बाप समजावून घ्यायला आलोय ना तर जय जयकार या महापुरुषांचा बेबीच्या देठापासून झाला पाहिजे। भगवंताने आम्हाला एवढं सुंदर शरीर दिलेलं आहे। या शरीराच्या या शरीराला दोन हात आहेत, दोन्ही हाताच्या मुठी करायच्या, खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा काना ताट पाहिजे, चेहऱ्यावरती एक तेज पाहिजे आणि जय जयकार असा झाला पाहिजे, हा आसमंत दुमदुमला पाहिजे। चला, प्रत्येकाने दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा काना ताट ठेवायचा आहे, जय जयकार जोरात झाला पाहिजे। पाठीमागे उभे राहिलेले सगळे, तुम्ही काय माझ्या लग्नाला आला नाही, आलं का लक्षात? साहेबांनी काय माझं लग्न ठरवलेलं नाही। जय जयकार प्रत्येकानं करायचा जो या राष्ट्रामध्ये राहतो आणि या मातीमध्ये जो वाढलाय। आणि तुम्हाला आता असं वाटेल या गर्दीत मी एकट्याने जय जयकार नाही केला तर ह्याला काय कळतंय? ऐका, त्यांच्यासाठी खास आहे, आपल्या जिभेवर वाच्यसिद्धी आहे। 25 वर्ष या विचार मंचाची सेवा केलेली आपण। आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, शब्दांची शस्त्रे आहात, त्यामुळं हे जीभ म्हणजे माझं शस्त्र आहे। आणि इथून जर आपण एखाद्याला शाप दिला 100% लागतो म्हणजे लागतो, 1,00,000% आपला शाप लागतो। आणि आजचा शाप असा आहे, जो जय जयकार मनापासून करणार नाही उद्याचा दिवस ते बघत नाही। अर्ध्या तासात त्याच्या छाती दुखायला लागेल, एवढ्या जोरात कळ येईल, डॉक्टर म्हणतील शरीरानं
शरीरानं उपचाराला सुद्धा संधी दिली नाही. उद्या सकाळी तुझा फोटो भिंतीवरती, जर नवऱ्या पुढे उड्या मारायचा असेल आहो आहो करत तर जय जयकार करायचा. इकडची गँग वटवागळासारखी बसायची नाही. मी कसं काय ना मी आहे म्हणून माझा 300 टन ऊस जातोय, मरशील फुकट जा. भिंतीवर बसशील आणि 300 टन हे खातील. त्यामुळं लई शायनिंग कोणी मारायचं नाही. आता इथं मी फक्त सांगतोय तेवढंच करायचं. येणं तुमच्या हातात आहे, जाणं तुमच्या हातात नाही. एखादा उठून चालला ते तर 5 मिनिटात मरतं या, लगेच कळ येते त्याला. मागच्या महिन्यात मे महिन्यामध्ये 9 घालवल्यात, जून मध्ये काही ओपनिंगच झालं नाही. त्यामुळे ते ओपनिंग इथं होऊ नये अशी माझी इच्छा आहे. आज चला आता कॅमेरा तिकडे फिरवला, सगळ्यांचा जय जयकार घ्यायचा आहे. कसा हात वरती दमदमतोय कॅमेरामॅन, तिकडे जरा फिरव सगळीकडे. हा चला, हा बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आता येणारा अर्धा तास असाच जोश मध्ये. आणि इकडच्या माझ्या भगिनी सगळ्या आलेल्या आहेत ना, नवऱ्याला सांगून आला होता साधा कार्यक्रम सुरू होतोय, 7ला संपतोय, 8 पर्यंत आलीच हो. आल्या दोघं बसून जेवायचं. आता वाजली 8. आता नवऱ्याचा फोन सारखा येत असेल, अजून का आली नाही, अजून का आली नाही. अजिबात आज त्याच्या फोनकडे बघायचं नाही. दिसला फोन कटच करून टाकायचा. आणि टेन्शन तू घ्यायचं नाही. घरी जाताना पण गडबडीत जायचं नाही, तणावात जायचं नाही. आले हो थांबा, नाही नाही नाही, घरी असं जायचं. नवरा असेच नवीन व्हिडिओ व बातम्या पाहण्यासाठी शिवशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा.